प्रेक्षको नमस्कार। आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, 16 सप्टेंबर रोजी आपण जागतिक अस्थि मज्जा दिन साजरा केला। जागतिक अस्थि मज्जा दाता दिन साजरा केला। मित्रहो, जागतिक अस्थि मज्जा दाता दिन आपल्याला केवळ वैद्यकीय प्रगतीची आठवण करून देत नाही, तर माणुसकीच्या गाभ्यातील एक महत्त्वाचं तत्वज्ञानही आपल्याला सांगतो, ते म्हणजे जीवनदान हे श्रेष्ठ दान आहे। जेव्हा एखादी व्यक्ती आपली अस्थि मज्जा दान करते, तेव्हा ती केवळ पेशी देत नाही, तर एका नव्या जीवनाची आशा देते। या कृतीत आत्मत्याग, करुणा आणि परस्परावलंबन यांचे सुंदर दर्शन आपल्याला घडते। मित्र, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे विज्ञानाचे चमत्कार नक्कीच आहे, पण त्यामागे असतो एक सजीव दुवा, दात्याचा विश्रेयस भाव। याचाच अर्थ शाश्वत कल्याणासाठीची अंतःकरणातील वृत्तीचं दर्शन आपल्याला या कृतीतून घडतं। मित्र, आज आपण अत्यंत याच महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे। हा संवाद आपण साधणार आहोत। आजचा आपला विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आजचा आपला विषय आहे जागतिक अस्थि मज्जादाता दिन 16 सप्टेंबर। जागतिक अस्थि मज्जादाता दिन 16 सप्टेंबर। आणि या महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी जे दोन तज्ञ पाहुणे आपल्याकडे लाभलेले आहेत, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, ते बाल कर्करोग व रक्तदोष तज्ञ आहेत डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम आणि डॉक्टर रादनी मांडे मॅडम। आपले दोघांचंही मी मनपूर्वक आजच्या या हॅलो डॉक्टरच्या भागामध्ये स्वागत करतो। आपल्या पाहुण्यांचा एक अल्प परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम या बाल कर्करोग व रक्तदोष तज्ञ आहेत। मुंबई सायन येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय या विभागामध्ये त्या प्राध्यापिका आहेत। MD पीडियाट्रिक्स ही पदवी प्राप्त केल्यानंतर फेलोशिप इन पीडियाट्रिक हिमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजी ही पदवी त्यांनी प्राप्त केली। सायन हॉस्पिटलमधील बाल कर्करोग व रक्तदोष विभागामध्ये एक साधारण हजारोहून अधिक कॅन्सरग्रस्त मुलांवरती उपचाराचा अनुभव त्यांना आहे। 16 वर्षांहून अधिकचा प्रगल्भ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। लहान मुलांमधील कॅन्सर व्यतिरिक्त थॅलेसेमिया सेंटर, हिमोफिलिया व बोन मॅरो ट्रान्सप्लांट ह्या विभागांचाही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे परिषदांमधला त्यांचा सहभाग आणि शोध निबंधही त्यांचे अनेक प्रस्तुत झाल्याचा सन्मानही त्यांना लाभलेला आहे। मित्र, सायन रुग्णालय हे पहिले असे शासकीय रुग्णालय महाराष्ट्रातील आहे जेथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा सुरू करण्यात आली व ती अविरतपणे सुरू आहे। कॅन्सर पासून मुक्त झालेल्या रुग्णांच्या फॉलोअप म्हणजेच ज्याला आपण कॅन्सर सर्व्हायव्हर अशी वेगळी OPD ही इथे सुरू करण्यात आलेली आहे। दुसऱ्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत त्या डॉक्टर रादनी मांडे मॅडम। यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बालरोग तज्ञ व रक्तदोष विभागाच्या त्या विभागामध्ये ते कार्यरत आहेत। सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाल कर्करोग व बाल रक्तदोष विभागामध्ये त्या कार्यरत आहेत। सायन हॉस्पिटलमधून MD पीडियाट्रिक्स ही पदवी प्राप्त केल्यानंतर टाटा मेमोरियल रुग्णालय येथून DM पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी ही पदवीही त्यांनी प्राप्त केली। या विषयाची पदवी देखील त्यांनी प्राप्त केली। 5 वर्ष टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बाल कर्करोग विभागामध्ये सेवा पुरवल्यानंतर सध्या त्या सायन रुग्णालय येथे या विभागामध्ये कार्यरत आहेत। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा त्यांचा परिषदांमधला सहभाग आणि अनेक शोध निबंध त्यांचेही प्रस्तुत करण्याचा सन्मान त्यांना लाभलेला आहे। असे आजच्या विषयाबद्दलचा प्रगल्भ अनुभव आणि विषयाची सखोल माहिती असलेले तज्ञ पाहुणे आज आपल्याला इथे लाभलेले आहेत। आपला विषय आपण जाणून आहात की जागतिक अस्थि मज्जादाता दिन। आजच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। आपली आजची चर्चा विषय जो आहे तो म्हणजे जागतिक अस्थि मज्जादाता दिन आणि जे मार्गदर्शक तज्ञ आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ते म्हणजे बालरोग व रक्तदोष तज्ञ डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम आणि डॉक्टर रादनी मांडे मॅडम। पुन्हा एकदा मी आपल्या दोघांचंही मनापासून आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत करतो।
डॉक्टर सुजाता मॅडम, मला पहिला प्रश्न आपल्यासाठी मला देऊ इच्छितो मी, तो म्हणजे जागतिक मज्जादाता दिवस नेमका का साजरा केला जातो, याच्या मागचा उद्देश काय सांगाल मॅडम? जागतिक मज्जादाता दिवस हा आपण ह्यापूर्वी कदाचित आपण एवढ्या ह्या दिवसाची ओळख नव्हती, कारण आपण हे साजरा करत नव्हतो. पण 1991 सालापासून हा पूर्ण जगामध्ये साजरा केला जात आहे. आणि हा दिवस भारतामध्ये इतका जास्त ओळखीचा नसेल तरी आता त्याची हळूहळू ओळख होत आहे. सप्टेंबरच्या 3ऱ्या शनिवारी हा दिवस साजरा केला जातो दरवर्षी. आणि ह्या दिवशी म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट रजिस्ट्री जी असते, जिथे जे आपले बोन मॅरो मज्जादातास त्यांची नाव नोंदणी केलेली असतात आणि ते डोनर पण झालेले आहेत. बरेच कॅन्सर किंवा थॅलेसेमिया पेशंटसाठी त्यांनी त्यांचे बोन मॅरो डोनेट किंवा दान दिलेले आहे. तर अशा लोकांचं ज्यांनी आत्तापर्यंत डोनेट केलेलं आहे त्यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. ह्याच्या पुढूनही ज्यांनी त्यांची नावं नोंदवलेली आहेत त्यांनाही आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी त्यांचे नाव नोंदणी करून त्यांचा स्वीकार दाखवलेला आहे की ते कधीही बोन मॅरो देण्यासाठी तयार आहेत. आणि लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी की ही बोन मॅरो रजिस्ट्री नावाची गोष्ट आहे, जिथे आपण आपले दाता म्हणून तुमची नोंद करू शकता, तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि एखाद्या व्यक्तीला फक्त रक्त नाही तर जीवनदान हे एक मोठं जीवनदान आहे, ज्याच्यामुळे तुमचा जो व्यक्ती ज्याला तुम्ही डोनेट केलेला आहे ते स्टेम सेल्स दिल्यामुळे त्याचं आयुष्य जगतं आणि त्याला एक नवीन आयुष्य मिळतं. आणि त्याच्यासाठी आम्ही हे प्रोत्साहन देऊ इच्छितो, जनजागृती करू इच्छितो की लोकांनी पुढाकार घेऊन ह्याची माहिती मिळवावी आणि स्वतःला रजिस्टर करावे. मला थोडक्यात हे सांगायचं की भारतामध्ये 1% कमी लोक ह्या बोन मॅरो रजिस्ट्रीमध्ये नोंद आहे, जेव्हा की इतर देशामध्ये 50 ते 60% लोक ह्या रजिस्ट्रीमध्ये त्यांनी स्वतःची स्वखुशी दाखवलेली आहे बोन मॅरो रजिस्ट्रीमध्ये त्यांची नोंद करून बोन मॅरो देण्यासाठी. तर कदाचित हे असावं की कदाचित खूप लोक ह्याबद्दल जागृत नसल्यामुळे ते कदाचित रजिस्टर केले नसावे आणि म्हणून हा दिवस आपण साजरा केला जातो. म्हणजे एकंदरीत या विषयाबद्दलची जागरूकता आणि त्याचं महत्त्व हे पटवून देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. आणि जी तफावत आपण इथे नोंदवली की भारताची जी या रजिस्ट्रीमध्ये नोंद केलेली जो आकडा आपण सांगितला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आकडा, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. मला वाटतं बराच लांब पल्ला आपल्याला गाठणं गरजेचं आहे आणि आजचा कार्यक्रमही त्याच अनुषंगाने आपण इथे आयोजित केलेला आहे. नक्कीच राजनी मॅडम, आपल्यासाठी माझा प्रश्न आता आहे की बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा नेमकं काय आहे, काय सांगाल प्रेक्षकांसाठी? आपल्या हाडांमध्ये म्हणजे बोन्समध्ये एक स्पॉन्जी स्ट्रक्चर असतो, त्याला बोन मॅरो म्हणून म्हणतात. तर त्या बोन मॅरोपासून आपलं रक्त तयार होतं. म्हणजे ती बोन मॅरो रक्ताची फॅक्टरी आहे. आपल्या रक्तात बरेच पेशी असतात, म्हणजे लाल पेशी म्हणजे ज्याला RBC म्हणतो, सफेद पेशी म्हणजे ज्याला WBC बोलतो, आणि पिवळ्या पेशी म्हणजे प्लेटलेट्स आपण ज्याला बोलतो. हे सर्व पेशी आपल्या बोन मॅरोमधून बनतात. तर हे बोन मॅरो जे आहे तिथे स्टेम सेल्स असतात. तर ह्या स्टेम सेल्सवरून ह्या सगळ्या पेशींचं उत्पन्न होतं. खूप छान पद्धतीने, अगदी थोडक्यात, पण हा किचकट विषय आहे पण तरी पण थोडक्यात अतिशय सुलभ भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं की बोन मॅरो म्हणजे नेमकं काय. सुजाता मॅडम, आपल्यासाठी माझा प्रश्न आहे, त्याच्या पुढची जी पायरी आहे म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जो विषय आपला आजचा महत्त्वाचा आहे. हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय, म्हणजे या प्रक्रियेबद्दल आपण कसं समजावून सांगाल प्रेक्षकांना? परत हा मोठा प्रश्न आहे, पण मी जरा सोप्या पद्धतीने सांगू इच्छिते. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे कुणाला गरज असते, ज्यांचे बोन मॅरो खराब झाले असते, म्हणजे जसं काय ल्युकेमिया किंवा कॅन्सर किंवा थॅलेसेमिया, ह्यामध्ये त्यांचे मॅरो सेल जे असतात किंवा त्यांची मज्जा जी अस्थिमज्जा असते ती खराब असते आणि त्यांना ते अस्थिमज्जा पूर्णपणे नष्ट करून नवीन अस्थिमज्जा घालणे किंवा जे दात्याकडून तुम्हाला घेऊन त्यांना अस्थिमज्जा देणे आवश्यक असतं. अशा ह्या प्रक्रियेला आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो. साधारणतः मी जरा शेतीच्या भाषेने, कारण आपण भारतातलं शेती प्रधान देश असल्यामुळे शेतीच्या भाषेत थोडक्यात सांगू इच्छिते. जसं आपण शेत नांगरून तयार करतो आणि नंतर पेरणी करतो आणि नंतर खत पाणी घालून आपण त्याची वाढ बघतो वाढवायची, तसंच आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये नांगरणे म्हणजे कंडिशनिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये जे खराब मज्जा आहे त्याची अस्थिमज्जा ते आपण पूर्णपणे नष्ट करतो. त्याला हे कंडिशनिंग हे एक म्हणतात. त्याच्यामध्ये आपण त्यांना खूप स्ट्रॉंग औषध देऊन त्याचे बोन मॅरो नष्ट करतो.
हे नांगरल्यासारखे झाले. नंतर आपण जो डोनर असतो की नाही, डोनर जे अस्थिमज्जा आपण ज्या दिवसाबद्दल आपण बोलतो, ज्यांचे आपण डोनर सेल्स किंवा अस्थिमज्जा घेतलेले असतात, ते रक्त जसं आपण रक्त संक्रमण कसं करतो तसंच एका ब्लड बँकमधून ते अस्थिमज्जा तुम्ही त्या डोनरला, तुम्ही त्या पेशंटला देता. त्या अस्थिमज्जा त्याच्यानंतर बोन मॅरोमध्ये जाऊन ते बसतात आणि ह्याला काय म्हणतात त्या प्रोसेसला, ट्रान्सफ्युजन ऑफ स्टेम सेल्स. आणि नंतर तुम्ही काय करता, खतपाणी. आता हे सेल्स जेव्हा तुम्ही तुमच्या रक्तपेशीद्वारे, रक्तवाहिनीद्वारे देता, तेव्हा त्यांना थोडा वेळ लागतो आतमध्ये बोनमध्ये जाऊन रुजू होऊन नंतर त्याचे लाल, पांढऱ्या, पिवळ्या पेशी. ह्या 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान त्याला लाल, पांढरे आणि पिवळ्या पेशी बनत नसतात. तुम्ही त्यांना एका क्लीन किंवा एकदम स्वच्छ अशा वॉर्डमध्ये ठेवून हा ट्रान्सप्लांट केला जातो. पेशंट जवळजवळ 1 महिनाभर त्या रूममध्ये असतो, कारण त्याला पांढऱ्या, लाल आणि पिवळ्या पेशी, तिन्ही पेशी जोपर्यंत त्याचे हे डोनर सेल्स जाऊन बसून स्वतःहून तयार नाही करत, तोपर्यंत त्याला सपोर्ट लागते. म्हणजे त्याला लाल पेशी लागतात, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं. पांढऱ्या पेशी म्हणजे रोग प्रतिकारशक्ती नसल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, तर त्याच्यापासून आपण त्यांना दूर ठेवायचं असतं. आणि रक्त ब्लिडिंग होऊ शकतं, म्हणजे प्लेटलेट्सची त्यांना गरज असते. तर असा हा सपोर्ट देऊन जेव्हा 8 ते 10 दिवस किंवा कधी कधी 15 दिवस वरती जातात, म्हणजे ह्या दरम्यान त्याचे स्टेम सेल्स एकदा रुजू झाले बोन मॅरो मध्ये की ते स्वतःहून तयार करायला सुरू करतात लाल पेशी, पांढऱ्या पेशी. तेव्हा जसं आपलं एक बीज रुजू झाल्यानंतर जेव्हा त्याचं फळ द्यायला सुरू करतं, त्या पद्धतीने त्याचे स्टेम सेल्स नंतर पेशी बनवतात आणि नंतर तो पेशंट हळूहळू ब्लड लागणे किंवा त्याला पांढऱ्या पेशी किंवा पिवळ्या पेशी न लागणे ही प्रक्रिया होते. त्याला म्हणतात एनग्राफ्टमेंट. आणि मग नंतर जसं आपण त्याला पीक सांभाळून आपण 1 महिनाभर वरती वाढवतो, तसं ह्या पेशंट्सला पुढचे 1 वर्षभर त्यांची खूप काळजी घ्यायची असते की हे स्टेम सेल्स निघून नाही जायला पाहिजे किंवा मरून नाही जायला पाहिजे किंवा त्याला त्रास नाही व्हायला पाहिजे शरीराला. तर हा एक पूर्ण प्रक्रिया ज्याला म्हणतात, ह्यालाच बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतात. खूप किचकट हा एक विषय आहे आणि ह्याला समजून घेणं पण जरा कठीण आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला शेतीच्या भाषेमध्ये हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखर आपण सांगितल्याप्रमाणे विषय क्लिष्ट आहे, पण म्हणजे मज्जा प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा विषय जरी क्लिष्ट असला तरी अतिशय सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये मॅडमनी, अगदी शेतीच्या भाषेमध्ये, अगदी आपला ग्रामीण प्रेक्षकही मोठा आहे, त्यामुळे प्रत्येकापर्यंत ही भावना अगदी स्पष्टपणे पोचावी या उदाहरणासकट नक्कीच मला याची आशा आहे. राजनी मॅडम, आपल्यासाठी माझा दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे कोणाला आवश्यकता असते या प्रत्यारोपणाची, याबद्दल काय सांगाल? जेव्हा आपल्या बोन मॅरोच्या स्टेम सेल्समध्ये आजार होतो किंवा काही अबनॉर्मलिटीज होतात, तेव्हा रक्तविकार होतो. तर आता हे रक्तविकार आहे ब्रॉडली आपण 2 विभागमध्ये करतो. एक आहे रक्ताचे कॅन्सर्स आणि दुसरे आहे रक्ताचे विकार जे बेनाईन असतात. म्हणजे जे रक्ताचे विकार आता बेनाईनमध्ये काय काय येतात, तर पहिला आहे थॅलेसेमिया. तर थॅलेसेमिया जो आजार आहे तो रक्ताचा आजार आहे, तो अनुवंशिक आजार आहे. तर ह्या आजारात जे लाल पेशी म्हणजे जे RBCs आपले जे बनतात, ती प्रोसेस डिफेक्टिव्ह असते. ते जीन्स जे इन्वॉल्ड आहेत त्या प्रोसेसमध्ये ते डिफेक्टिव्ह असतात, म्हणून त्या डिफेक्टिव्ह प्रोसेसला इनइफेक्टिव्ह एरिथ्रोपोएसिस आपण बोलतो. तर नॉर्मली काय होतं, नॉर्मली जे आपले लाल पेशी असतात, RBC असतात, ते 120 दिवस आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेशनमध्ये असतात. पण हे थॅलेसेमियाच्या आजारामध्ये काय होतं की ते लवकर नष्ट होतात, 30 दिवसातच ते नष्ट होतात. म्हणून ह्या पेशंट्सला दर 30 किंवा 25 दिवसांनी दर महिन्याला रक्त चढवावे लागते. ते थॅलेसेमिया मेजरची जी मुलं आहेत त्यांना हा आजार म्हणजे पेरेंट्सकडून आला असतो. म्हणजे आईला अर्धा आजार आणि वडिलांना अर्धा आजार असेल तर तो मुलांमध्ये पूर्ण आजार म्हणजे थॅलेसेमिया मेजर म्हणून ती मुलं डायग्नोज होतात. तर ह्या मुलांना जे उपचार आहे ह्याच्यावर ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. तर हे बोन मॅरो ट्रान्सप्लांटनी हे पूर्ण बरे होऊ शकतात. तर तसंच अजून एक दुसरा आजार आहे, तो आहे सिकल सेल अनिमिया. ते सिकल सेल अनिमिया पण हा एक अनुवांशिक आजार आहे, ज्याच्यात जे आपले लाल पेशी असतात तर ते लाल पेशीचा शेप जो नॉर्मली गोलाकार असतो तो सिकल शेप होतो, म्हणजे कोयत्याचा आकार घेतो.
ते पण एक जेनेटिक डिफेक्टमुळेच होतो. आणि हा जो आजार आहे तर हे सिकल शेप झाल्यामुळे हे RBCचं ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी जे म्हणतो, सो ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही सगळीकडे व्यवस्थित, त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा ॲडमिट करावं लागतं. म्हणजे त्यांचे हातपाय दुखतात, कधी कधी निमोनिया होतो त्यांना, मग लकवा मारायचे चान्सेस असतात आणि वारंवार ब्लड पण लागू शकतं त्यांना, म्हणजे ब्लड चढवायला लागू शकतं. तर हे जे आहेत ते बऱ्याच वेळा म्हणजे त्यांना ॲडमिट करायला लागले तर ते एक इंडिकेशन आहे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट या आजारात करावं लागतं. मग तिसरा आजार आहे तो आहे एप्लास्टिक ॲनेमिया. एप्लास्टिक ॲनेमियामध्ये बोन मॅरोची जी आपली फॅक्टरी आहे ते हे लाल पिशी, पांढरी पिशी आणि पिवळे पिशी बनवायचे म्हणजे ते बनवू नाही शकत. तर त्यात पण जे जेनेटिक कॉजेस आहे त्याच्यात जर का जेनेटिक कॉजमुळे एप्लास्टिक ॲनेमिया झाला असेल तर त्याच्यात आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो. नंतर अजून एक इम्युनोडेफिशियन्सीचे काही आजार आहेत, प्रायमरी इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर्स, त्याच्यात आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो. आणि रक्ताचा कॅन्सर म्हणालात तुम्ही, तर ब्लड कॅन्सर, तर ते जे ब्लड कॅन्सर आहे जे किमोथेरपीला रिस्पॉन्ड करत नाही, जे किमोथेरपी देऊन पण परत परत येतात, म्हणजे रिलॅप्स होतात किंवा परत परत येतात, ह्या ब्लड कॅन्सर्सला आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटनी ट्रीट करू शकतो. म्हणजे अस्थि मज्जा जे प्रत्यारोपण आहे कोणाकोणाला याची आवश्यकता भासते, अगदी थोडक्यात आपण संक्षिप्त पद्धतीने या गोष्टी नक्कीच सांगितल्या. अजून बरेचसे कंगोरे आहेत प्रेक्षकांनो की या विषयाबद्दलचे आपल्याला उलगडून पाहायचे आहेत, आपले तज्ज्ञ आपल्याला ते सांगणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. छोट्याशा विश्रांतीनंतर सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आपला आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे जागतिक अस्थि मज्जा दाता दिन. आणि आजचे मार्गदर्शक पाहुणे आणि तज्ज्ञ जे आपल्याला लाभलेले आहेत त्या म्हणजे डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम आणि डॉक्टर राधनी मांडे मॅडम. सुजाता मॅडम, अगदी ग्रामीण भागाचं तुम्ही उदाहरण देऊन, अगदी शेतीचं उदाहरण देऊन काही गोष्टी समजावून सांगितल्या, नक्कीच त्या लोकांना कळाल्या असतील. पण काही असं काही किचकट शब्द म्हणजे बोन मॅरो किंवा अस्थि मज्जा हाही म्हणजे कधी न ऐकलेला शब्द आहे. तर या बोन मॅरो म्हणजे काय, या विषयाला काही अजून सोपं करून सांगता येईल का? जर का सर्वसाधारण व्यक्तीला जर हे शब्द समजत नसतील तर आपण असं म्हणू शकतो की हाडातील गर किंवा हाडातील रक्त, हाडाच्या आतील रक्त जो आहे त्याला आपण अस्थि मज्जा किंवा बोन मॅरो म्हणून संबोधू शकतो. अगदीच अगदीच, म्हणजे याच्यापेक्षा सोपी भाषा अजून काही हाडामध्ये असलेला गर, नसातील रक्त वेगळं आणि हाडातील रक्त, तर तुम्ही हाडातील रक्तपेशी म्हणू शकता त्यांना. अगदी बरोबर. सुजाता मॅडम, सर्वसाधारण व्यक्ती जर का दाता बनवू इच्छित असेल, कोणाला जर डोनेट करायचे असतील तर त्याची प्रक्रिया नेमकी काय? अगदी म्हणजे बोन मॅरो डोनर रजिस्ट्राला आपले नाव कसे काय नोंदवता येईल, त्याची ती प्रक्रियाबद्दल काय समजावून सांगाल? नक्कीच, हाच तर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्याला बोन मॅरो अस्थि मज्जा डोनर किंवा दाता वाढवायचा असेल तर त्यांनी रजिस्टर करणं खूप आवश्यक आहे. तर मला थोडक्यात अगोदर हे सांगू इच्छिते की रजिस्ट्री म्हणजे काय आणि हे कुठे रजिस्ट्री आहेत. तर वर्ल्ड मॅरो डोनर म्हणजे एक पूर्ण जागतिक स्तरावर ही एक रजिस्ट्रीचं नोंद केलेलीची एक संस्था आहे जे ह्याचं प्रक्रिया पूर्ण बघते. आणि भारतामध्ये जर का आपण पाहिलं तर आपल्याकडे 4-5 अशा बोन मॅरो रजिस्ट्रीज आहेत जे मॅरो डोनर रजिस्ट्री ऑफ इंडिया ह्या नावाने एक ओळखली जाते. DKMS म्हणून एक रजिस्ट्री आहे, दात्री म्हणून एक रजिस्ट्री आहे आणि अजून 2-3 आहेत, जसं अर्जुन वीर फाउंडेशन म्हणा, स्टेमसाईल थेरपॅटिक्स इंडिया लिमिटेड म्हणून. ह्या 5-6 रजिस्ट्री आहेत. ह्यांच्या वेबसाईट पण आहेत. आपण जर का तुम्ही कम्प्युटरवर किंवा गुगल केला तर ह्यांचे वेबसाईट आहेत आणि त्याच्या वेबसाईटवर जर तुम्ही दुसरी स्लाईडमध्ये बघू शकता की त्या वेबसाईटवरती तुम्ही हे क्लिक करू शकता की बिकम अ डोनर म्हणून एक तुम्ही तेव्हा डोनेशनचा फॉर्म टाकता की तुम्ही रजिस्टर ॲज अ डोनर म्हणून, किंवा ते क्लिक केल्यानंतर तुमचा तो एक फॉर्म येतो. त्या फॉर्ममध्ये तुमची पूर्ण माहिती भरायची, तुमचा ॲड्रेस भरायचा, तुमचा ईमेल आणि फोन नंबर द्यायचा आणि मग त्याच्यानंतर ही माहिती त्या रजिस्ट्रीला जाते
आणि नंतर ते लोक तुम्हाला, या तर तुम्ही जर का शहरामध्ये असेल आणि त्या शहरामध्ये त्या रजिस्ट्रीची काही संस्थेची लोक असतील तर ते तुम्हाला अरेंज करतात तुमचं स्टेम सेल घेण्यासाठी. म्हणजे काय घेतात ते पण मी सांगते थोडक्यात. तर ते लोक तुमच्याकडे येऊन ते तुम्हाला रजिस्टर करून तुम्हाला हेल्प करू शकतात. जर का तुम्ही बाहेरगावी असाल किंवा शहरापासून दूर असेल तर त्यांनी जवळपासचा कोणता सेंटर आहे किंवा कोणतं हॉस्पिटल जिथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होतं तिथे जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्री तुमचं सॅम्पल देऊ शकता. तर सॅम्पलमध्ये द्यायचं म्हणजे काय, हे रक्त देणं किंवा तुमच्या हाडातील रक्त देणं आवश्यक नाही आहे. ह्यामध्ये एक साधी प्रक्रिया आहे. तुमच्या तोंडातील जो लाळ तयार होतो तो लाळ एका कापसावरती, जसं आपण कानामधून काढायच्या काड्या असतात कापूस असलेल्या, तशा प्रकारच्या काड्या असतात लांबट प्रकारच्या, तर तुम्ही तोंडामध्ये घालून तुम्ही दोन्हीकडचं तुमची सलाइवा म्हणजे तुमची लाळ त्या काडीमध्ये घ्यायची असते. ती काडी जरा हवेमध्ये ठेवून वाळू द्यायची असते. नंतर एका स्वच्छ लिफाफ्यामध्ये त्यांच्याकडूनच आलेला असतो त्या लिफाफ्यामध्ये पॅक करून तुमचे पूर्ण डिटेल्स दिलेले असतात. त्याच्यावर एक बारकोड पण असतो. एक बारकोड तुमच्या लिफाफ्यावरती असतो, एक बारकोड काढून तुम्ही तुमच्या फॉर्मला लावून तुमच्याकडे तुमचा एक आयडेंटिटी म्हणून तुम्ही ठेवू शकता. आणि त्या तुमच्या ज्या सेल्स तुमच्या त्या तुमच्या सलाइवामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामधून त्यांचं ते DNA काढून HLA टायपिंग करून तुमची त्याच्यामध्ये नोंद होते की तुमचा कसा DNA आहे, तुमच्या HLA टायपिंगमध्ये काय माहिती आहे आणि तुमचा हा HLA अजून कोणावर मॅच होतो की नाही, त्या पद्धतीने तुम्ही डोनर रजिस्ट्रीमध्ये तुमची नोंद होते. तर ह्याबद्दल तुम्हाला जर काही समजत नसेल, एक तर तुमची ही माहिती वेबसाईटवर आहे. वेबसाईटवरून तुम्ही डोनर म्हणून रजिस्टर करू शकता आणि ते तुम्हाला सॅम्पल घरी पाठवून तुम्हाला कलेक्शन, एकतर स्वतः जवळपास असेल तर तुम्ही स्वतः येऊन कलेक्ट करतील. तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लोक कधी कधी ना जिथे थॅलेसिमिया सेंटर आहे किंवा हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा त्या HLA टायपिंगचा कॅम्प अरेंज करतात, जिथे त्यांनी लोकजागृती करतात आणि असे सॅम्पल जमा करतात. तिथे पण तुम्ही जर नोंद केली की ह्याच्या पुढे कदाचित तुमचा जेव्हा कॅम्प होईल तेव्हा तुम्ही आम्हाला बोलवा, तर तसं पण होऊ शकतो. आणि मग तुम्ही स्वखुशीने पण ह्या पद्धतीने तुम्ही रजिस्टर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मी आवाहन करते की बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टीची माहिती सर्वांना सांगून स्वतःला रजिस्टर करून घ्यावे. म्हणजे बोन मॅरो डोनर रजिस्ट्रीला आपले नाव कसे नोंदवावे हे थोडक्यात मॅडमने आपल्याला सांगितले. राजनी मॅडम, मॅरो डोनेशन ही प्रक्रिया कशी नेमकी राबवली जाते? मॅरो डोनेशन म्हणजे ह्या प्रक्रियेला बोलतात स्टेम सेल हार्वेस्ट. हे 2 मेथडनी करता येतं. एक आहे बोन मॅरो आणि एक आहे पेरिफेरल ब्लड. म्हणजे जसं आपण रक्त डोनेट करतो त्याला पेरिफेरल स्टेम सेल हार्वेस्ट बोलतात. तर ह्या प्रक्रियेमध्ये मेनली जो डोनर आहे त्याला 5 दिवस एक इंजेक्शन दिलं जातं ज्याला ग्रोथ फॅक्टर म्हणतात. तर ते ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन देतो. त्यामुळे काय होतं, जे बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्स असतात ते रक्तामध्ये म्हणजे जे नसामधले रक्त आहे त्याच्यात आम्ही आणायचा प्रयत्न करतो. तर ते 5 दिवस ग्रोथ फॅक्टरच्या इंजेक्शननी ते स्टेम सेल्स ब्लड सर्क्युलेशनमध्ये येतात आणि त्याच्यानंतर आम्ही ते एफेरेसिस मशीनच्या सहाय्याने आम्ही ते स्टेम सेल्स कलेक्ट करतो. मग बोन मॅरो कलेक्शनमध्ये हाडांमध्ये काही सुईचा वापर केला जातो? सुजाता मॅडम. हां, राजनी मॅडमने थोडक्यात सांगितलं की बोन मॅरो स्टेम सेल्स. आता तुम्हाला वाटेल की जेव्हा बोन मॅरो किंवा हाडातील रक्त काढतात म्हणजे डॉक्टर काय दरवेळेस हाडामध्ये जाऊन इंजेक्शन देतात का? तर जसं सोपी प्रक्रिया जे राजनी मॅडमने सांगितले की ते पेरिफेरल इंजेक्शन देऊन ते आपल्या हाडातील जे स्टेम सेल्स आहेत ते रक्तामध्ये येतात आणि मग त्या मशीनद्वारे ती मशीन स्वतः ओळखते की हे स्टेम सेल आहेत आणि RBCs आहेत. म्हणजे मशीन स्वतः हे स्टेम सेल्स उचलते आणि उर्वरित रक्त वापस त्यांच्या शरीरामध्ये देते आणि प्युअरली जसं एक रक्त संक्रमण किंवा ब्लड कलेक्शन जसं करतो तसे ते स्टेम सेल्स कले जातात. दुसरी एक आहे जे तुम्ही डायरेक्टली मॅरोमध्ये पण घेऊ शकता. काही आजार असतात ज्याच्यामधून तुम्हाला डायरेक्टली मॅरोमधून घेणं आवश्यक असतं. तर अशा वेळेस पेशंटला भूल देऊन त्याच्या पाठीच्या हाडामधून ते रक्त काढलं जातं. पेशंट पूर्णपणे भूल दिलेला असतो त्यामुळे त्याला शक्यता म्हणजे त्याला त्याची जाणीव होत नाही. दोन्हीकडे थोडेफार जसे जास्त सुई टोचले जातात पण तो जो मॅरो निघतो ह्याची त्यांना काहीही त्यांच्याही शरीराला किंवा मॅरोला इजा होत नाही.
वापस ते फक्त 1 किंवा 2 दिवस त्याला जसं आपल्याला काहीतरी लागल्यानंतर पाठीमध्ये जसं दुखतं तर तसं त्याच्या हाडांमध्ये थोडं दुखतं आणि थोडीशी कदाचित एखाद्या व्यक्तीलाच ताप येऊ शकतो, नाहीतर सर्वसाधारण फक्त 1 किंवा 2 दिवस त्याला पेन किलर खावं लागतं एवढाच हा त्रास होतो. मात्र काही कंडिशनमध्ये डायरेक्टली मॅरोमधून स्टेम सेल्स घेण्याची प्रक्रिया पण असते. पण आता अशात बऱ्याच आजारांमध्ये शक्यतो 99% आम्ही मॅरो जेव्हा आपण डोनरकडून घेतो तेव्हा शक्यतो आपण पेरिफेरल स्टेम सेलचाच वापर जास्त करतो. मग या प्रक्रियेच्या दरम्यान काही धोका संभावतो का? राजनी मॅडम काय सांगाल? तर ही जी प्रक्रिया आहे स्टेम सेल हार्वेस्टची ती एकदम सुरक्षित असते. ह्यानी काही पण डोनर जे दाताच्या आरोग्याला काही पण दुष्परिणाम होत नाही. एक आहे की फक्त जे लाईन आहे आपल्याला एफेरेसिस करून जे आपल्याला ब्लड काढायला लागतं त्याच्यासाठी फक्त एक लाईन म्हणजे हिकमॅन लाईन म्हणतो आम्ही त्याला, ती इन्सर्ट करावी लागते. आणि दुसरं म्हणजे जे आपण ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन 5 दिवस देतो त्याच्यामुळे थोडं अंगदुखी होऊ शकतं किंवा हलका ताप येऊ शकतो, पण ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्या शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही. आणि हे स्टेम सेल्स जे आपण दाताकडून कलेक्ट केले असतात ते त्याच्या शरीरात पुन्हा निर्माण होतात काही दिवसात. म्हणजे हे अगदी ब्लड डोनेशन सारखं, रक्तदान केल्यासारखंच आहे की पुन्हा ते रक्त आपल्या शरीरामध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये पुन्हा तयार होतं. सुजाता मॅडम, आता आपला विषय आपण थोडंसं जरा वेगळ्या वळणाकडे जाऊया. तो म्हणजे बोन मॅरो मॅचिंग, ज्याला जुळवणे असे म्हणतात. ही प्रक्रिया नेमकी काय? बरोबर. आता आपण जसं रक्त ब्लड ग्रुप करून मॅच करतो तसं नाही आहे बोन मॅरोसाठी. जसं मी असं म्हणले, जेव्हा आपण दाता बोन मॅरोसाठी किंवा डोनेशनसाठी दाता जेव्हा नोंदणी करतो किंवा रजिस्ट्रेशन करतो, जसं मी त्याची लाळ घेतली जाते आणि त्याच्यामधून तुमचा DNA एक्स्ट्रॅक्ट करून HLA टायपिंग म्हणजे प्रत्येक शरीराच्या माणसाच्या शरीरावर जे सेल्स आहेत त्याच्यावरती एक स्वतःची एक ओळख असते आणि ती ओळख आपल्याला HLA टायपिंगने कळते. हां, तर HLA टायपिंगमध्ये असे आपण काय म्हणतात, मुख्य म्हणजे बोन मॅरोसाठी 6 गुण असतात पेअर्समध्ये, म्हणजे 12 गुण आपण बघितले जातो, पण त्यातले 5 खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे 5 जोडीचे गुण म्हणजे 10 गुण आहेत का मॅच बघतो. तसं जर का HLA टायपिंग डोनरचे आणि HLA टायपिंग जर का पेशंट, जर का आता आपण समजा एखाद्या व्यक्तीने एका रजिस्ट्रीमध्ये त्याचे नाव नोंदवलेले आहे दाता म्हणून, तर आम्ही काय करतो, समजा माझ्या हॉस्पिटलचा एका पेशंटला डोनरपासून स्टेम सेल्स पाहिजे असतील तर आम्ही त्या रजिस्ट्रीला त्या पेशंटचा HLA टायपिंगचा रिपोर्ट पाठवतो आणि मग त्या रजिस्ट्रीमधून ते बघतात की त्याचा HLA आणि त्या डोनरचा HLA मॅच होतो का. तो काय ते बघतात काय एक्झॅक्टली, ते 5 अँटीजन जे म्हणाले मी, जे DNA मधून ते बघतात, HLA A B C DQ DP DR असे हे 6 पैकी 5 अँटीजन मॅच होतात का नाही बघतात. आणि हे जर मॅच झाला तर समजायचं डोनरचे स्टेम सेल्स ह्याच्याशी मॅच आहेत. आणि जर का समजा एकच अंश मॅच नसेल तर त्याला पार्शियल मॅच किंवा नियर मॅच. आता समजा एखादा व्यक्ती कॅन्सरने ग्रस्त असेल आणि त्याला अत्यंत आवश्यक आहे स्टेम सेलची, तर 8/9 8/10 किंवा 9/10 एवढं एक अंश मॅच नसेल तर ते पण स्टेम सेल्स घेणं आवश्यक आहे, कारण त्याला जर ते स्टेम सेल नाही मिळाले तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि आई आणि वडील हे जर का मॅच असतील तर हे फक्त 50% मॅच असण्याची शक्यता असते, त्यांना हॅप्लो मॅच असं म्हणतात. तर अगदीच इमर्जन्सी पडली आणि पेशंटला कॅन्सर आहे आणि कोणताही दाता मॅच मिळत नसेल तर आई वडिलांबरोबर केलेल्या मॅचला हॅप्लो मॅच असं म्हणतो. तर HLA टायपिंग ही एक महत्त्वाची ओळख आहे की दाता आणि पेशंट हे मॅच झालं का नाही हे ब्लड ग्रुप न करता पण HLA टायपिंगने आपण मॅच झाले की नाही डोनर हे बघतो. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं. आई वडिलांबद्दलचं ही मॅचिंगचं जे काही गोष्टी आहेत त्या पण आपण कव्हर केल्या. मॅडम, आता आपली जी चर्चा आहे ना ती अगदी प्रकर्षाने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि त्यांचाही सहभाग आपल्याला लाभतोय. धुळे येथून केतन पाटील यांचा प्रश्न आहे. केतन पाटील, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे की थॅलेसेमियावरती उपचार आहे का? थॅलेसेमियावरती उपचार मी तेच तर सांगितले, रक्तसंक्रमण अगोदर जर का तुम्ही करत असाल तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपचार आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचार आहे. आणि तुम्हाला जर का अजून 1-2 मुलं नॉर्मल असतील किंवा आईवडील नात्यात लग्न झाले असेल तर मला हे पण सांगायचं आहे, जर नात्यात लग्न झाले असेल तर
आई वडिलांचाही बोन मॅरो कदाचित मुलावर मॅच होऊ शकतो. जर का तुम्हाला नॉर्मल मुलं असतील किंवा आई वडीलचं लग्न नात्यात झालं असेल तर HLA टायपिंग जे म्हणते ते तुम्ही करून बघायचं. मुलांचा म्हणजे पेशंटचा, थॅलेसेमिया पेशंटचा, त्याला बहीण भाऊ असतील सख्खे, चुलत वगैरे नाही, सख्खे बहीण भाऊ असतील नॉर्मल तर त्यांचा किंवा आई वडिलांचा, ह्यापैकी जर का तुमचा घरगुती मॅच नाही मिळाला, म्हणजे ह्याला काय म्हणतात मॅच रिलेटेड डोनर म्हणतात, तर आपल्या घरातील व्यक्ती किंवा आपला बहीण भाऊ किंवा आई वडील पैकी मॅच मिळाला तर तो घरचाच डोनर आहे की नाही, बाहेर तुम्हाला रजिस्ट्रीमधून घ्यायची गरज नाही. पण जर का तुमचा घरचा व्यक्ती मॅच नसेल HLA ने, तर तुम्ही ह्या रजिस्ट्रीमधून, जसं मी आता हे जे दाते आपण म्हणून नोंद करतोय, तर रजिस्ट्रीमधून कोणी मॅच आहे की नाही हे बघून आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करू शकतो. तर कायमचा इलाज म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. अगदी धन्यवाद केतनजी. आपल्या प्रश्नाबद्दल अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने इथे चर्चेला गेला. मॅडम, सुजाता मॅडम, ब्लड डोनेशन आणि मॅरो डोनेशन यातला मूलभूत काही फरक आपल्याला थोडक्यात सांगता येईल? मी आता जे सांगितलंय की ब्लड डोनेशनमध्ये तुम्ही ब्लड ग्रुप बघता, फक्त ए ब्लड ग्रुप आहे का बी ब्लड घेऊन तुम्ही ब्लड ग्रुप बघता, आणि मॅच असेल तर तुम्ही ब्लड डोनेशनसाठी योग्य असेल तर तुमचं ब्लड घेतलं जातं. तर पण मॅरो डोनेशनमध्ये जसं मी म्हणलंय की ते HLA बघितलं जातं. HLA टायपिंग करून HLAची नोंद होते त्या रजिस्ट्रीमध्ये. तुमची नोंद होते म्हणजे फक्त नावाची, फोन नंबरची नाही, पण तुमचे HLA टायपिंग करून त्या HLAवर काय गुण, तुमच्या सेल्सवर काय गुण आहेत ह्याची नोंद होते. आणि पेशंटचं पण HLA टायपिंगच करावं लागतं, त्याचं पण ब्लड ग्रुप नाही करावं लागतं. तर ते HLA त्या पाठवून नंतर ते मॅच झाले की नाही बघतो, त्याला आपण हे मॅच म्हणतो. आणि ब्लड डोनेशनमध्ये आपण सर्वसाधारण व्यक्ती जातो ब्लड बँकमध्ये, एक ब्लड देतो आणि त्याचं ब्लड कलेक्ट केलं जातं. त्याच्यापासून पांढऱ्या पेशी, पिवळ्या पेशी, लाल पेशी वेगळ्या केल्या जातात. आणि नंतर पेशंटला जेव्हा लागतो तुम्ही ब्लड बँकमध्ये ठेवू शकता त्याच्या आयुष्याप्रमाणे. आणि प्लेटलेट्स पाहिजे असेल तर नंतर प्लेटलेट्स देतो, ब्लड पाहिजे असेल तर ब्लड देतो. पण HLA बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये तुम्ही त्यांचे पेशी काढून नाही ठेवत, फक्त त्याची HLAची रिपोर्टची नोंद होते. तर हे म्हणजे असं नाही की तुमचं नोंद केली, म्हणजे हा एक गैरसमज मला लोकांचा काढायचा आहे की तुम्ही रजिस्ट्रीमध्ये नोंद केली म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचं ब्लड किंवा तुमचं बोन मॅरो मॅच होईलच आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलवलं जाईलच, अशातला भाग नाही. कदाचित ह्या वर्षी नाही, कदाचित 2 वर्षांनी ही नोंद तुमची वयाच्या 18व्या वर्षापासून 50 वर्षापर्यंत ह्या नोंदीची माहिती त्या रजिस्ट्रीमध्ये असते. आणि केव्हाही तुमच्या ह्या वया गटामध्ये तुम्हाला जर का त्यांना वाटलं की तुमचं मॅच आहे तर तुम्हाला फोन येतो रजिस्ट्रीमधून की असा पेशंटला तुमच्या पेशींची गरज आहे, तर तुम्ही इच्छितात का, तुमची इच्छा आहे का. तर त्यावेळेस नंतर तुमची पूर्णपणे व्यवस्थित अजून तपासणी केली जाते. कदाचित तुम्ही जेव्हा रजिस्टर केला तेव्हा तुम्ही कदाचित एकदम हेल्दी आणि एकदम व्यवस्थित असणार. कदाचित नंतर जर का तुम्हाला काही आजार झाला असेल तर मेडिकल टेस्ट होते तुमची पूर्णपणे. तुम्ही बोन मॅरो देण्यासाठी फिट आहे की नाही बघता, तुमची मानसिक तयारी आहे की नाही ते विचारतात. आणि त्यानुसार पेशंटला इकडे मी जसं बोलले बोन मॅरो प्रोसिजर, कंडिशनिंग वगैरे देऊन त्या पेशंटला तयार करायची प्रक्रिया तुमची कन्सेंट असल्यानंतर होते. आणि मग जेव्हा तुम्ही इकडे त्याचबरोबर पेशंटला माहिती जाते की हां तुम्हाला मॅच मिळालेला आहे आणि मग तुम्ही कंडिशनिंग करू शकता, असं एक तुम्हाला रिटन कन्सेंट घ्यावी लागते. मग इकडे कंडिशनिंग, पेशंटला औषधं सुरू होतात, तिकडे पेशंटला तपासणी करून त्याला एक डेट दिली जाते की ह्या तारखेला तुम्ही बोन मॅरो डोनेशनसाठी स्टेमसेल अफरेसिस, जसं मशीनने स्टेमसेल काढतात, आणि मग ती स्टेमसेल्स त्या पेशंटला ट्रान्सफर केली जाते. ती कशा प्रकारे, समजा बाहेरगावचा जर एखादा डोनर असेल तर मग तिथून इथे आणण्याची ती प्रक्रिया कशी आहे? हां, तर आता समजा माझा पेशंट मुंबईमध्ये आहे आणि एक डोनर एक समजा चेन्नईमध्ये त्याचा मॅच झाला असेल, तर ही सगळी प्रक्रिया ती रजिस्ट्रीच आमच्याकडे घडून आणते. तर मध्यस्थी जसा एक असतो तसं ती मध्यस्थी आहे, ती आम्हाला माहिती देण्यासाठी आणि डोनरला पण माहिती देणे. आता आमचं असं असतं की डोनरला कमीत कमी त्रास व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. तर त्याच्या घरापासून कोणता हॉस्पिटल त्याच्यासाठी सोयीस्कर आणि जवळ आहे, जे ह्या रजिस्ट्रीच्या माहितीमधले आहे ते सुचवलं जातं. तिथे डॉक्टरला तिथल्या डॉक्टरशी कॉन्टॅक्ट केला जातो, डोनरची पूर्ण तपासणी केली जाते, नंतर त्याला एक डेट दिली जाते. ते अफरेसिस सेंटर, म्हणजे तिथे पण बोन मॅरो अफरेसिस किंवा स्टेमसेल काढण्याची सुविधा आहे की नाही अशा हॉस्पिटलला त्याला जाण्या येण्याचा खर्चासहित पूर्ण काळजी घेतली जाते. GCSF म्हणजे त्याच्या मांडीवर इंजेक्शन पण देण्याची सोय ते हॉस्पिटल करतं.
आणि नंतर तिथे जाऊन जसं मी सांगितलं की एक मोठी नस त्यांना घ्यावी लागते मानेची किंवा हाताची, आणि ते स्टेम सेल्स मशीन बनवतं आणि ते स्टेम सेल नंतर कुरिअरने म्हणजे ब्लड कुरिअर जे असतं ना -4 to 8 डिग्रीज 4 ते 8 डिग्रीच्या मध्ये एका बॅगमध्ये कॉम्पॅक्ट बॅगमध्ये ते ब्लड कुरिअर केलं जातं, म्हणजे विमानाद्वारे चेन्नईहून ते मुंबईला येणार आणि आमच्या सेंटरला किती वाजता पोहोचणार ह्याची पण नोंद दिली जाते. साधारणतः समजा पहाटे 4ला 5ला किंवा ते विमानाच्या प्रमाणे ते आमच्याकडे नोंद केली जाते. ते स्टेम सेल तुम्ही 24 ते 48 तासपर्यंत तुमच्याकडे ठेवू शकता. समजा पेशंटला काय औषधं वगैरे द्यायची किंवा डे 0 किंवा ते कंडिशनिंग जे औषधं देण्याचे दिवस आहे तो ॲडजस्ट करून 48 ते 72 तास तुम्ही स्टेम सेल्स त्या बॅगमध्येच ठेवू शकता 4 ते 8 डिग्रीच्या दरम्यान. आणि नंतर ते रक्त संक्रमणासारखं आमची एक हिशोब असतो किती द्यायला पाहिजे, त्या हिशोबाप्रमाणे त्याला दिलं जातं. म्हणजे एकंदरीत अतिशय नियंत्रित अशा वातावरणामध्ये आणि पद्धतीने ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आणलं जातं. हो. खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितलं. राजनी मॅडम, आता पेशंट आणि डोनर या दोघांविषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर एकमेकांबद्दलची माहिती यांना असते का, की पेशंटला डोनरची माहिती आणि डोनरला पेशंटची? हाही एक साधारण प्रश्न विचारला जातो नेहमी, याबद्दल काय सांगाल? हां, तर ते पेशंटला डोनरबद्दल आणि डोनरला पेशंटबद्दल माहिती नसतं आणि ते जर का त्यांना माहिती करून घ्यायचं असेल तर ते 1 वर्षानंतरच ते रजिस्ट्रीला विचारून माहिती घेऊ शकतात. पण 1 वर्षापर्यंत दोघांनाही माहीत नसतं की डोनर कोण आहे आणि पेशंट कोण आहे ते. खूप छान, महत्त्वाचा प्रश्न होता हा, घेणं फार महत्त्वाचं होतं. सुजाता मॅडम, सायन रुग्णालय इथे आपण दोघंही सायन रुग्णालयामध्ये, आपला तर 16 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव सायन रुग्णालयाच्या या विशिष्ट विभागामध्ये राहिलेला आहे. तर तिथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट याच्याबद्दलची जी यंत्रणा तिथे बसवली गेली किंवा राबवली गेली ते महाराष्ट्रातील पहिलं असं सेंटर होतं. तर तिथे किती साधारण आतापर्यंतच्या किती केसेस झालेल्या आहेत आणि त्या एकंदरीत सेंटरबद्दल काय सांगाल? तर आपला सायन हॉस्पिटल इथे 2014 पासून ही बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सेवा आम्ही देत आहे. सुरुवात जरी मी 1 बेडने केलेली असेल, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी एकच ब्लेड असलं तरी आत्तापर्यंत 150हून अधिक पेशंट आम्ही ट्रान्सप्लांट केलेले आहेत. आणि आता सामाजिक आणि पेशंटचा लोड जास्त वाढल्यामुळं आणि बरेच पेशंट बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी वेटिंग असल्यामुळं आता आम्ही ते 4 किंवा 5 बेडपर्यंत वाढवायचं प्लॅन चालू आहे. पुढच्या 3-4 महिन्यामध्येच आम्ही हे एक्सपांडेड वॉर्ड आम्ही चालू करणार आहोत आणि 150हून अधिक पेशंट आम्ही ट्रान्सप्लांट केलेले आहेत. आणि आमचा सक्सेस रेट तुम्हाला जर सांगायचं असेल तर 80 ते 90% म्हणजे एका आंतरराष्ट्रीय बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर किंवा आपल्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या आपलं ट्रान्सप्लांटचं सक्सेस रेट आहे. तर आम्ही बरेच 35 ते 50हून अधिक थॅलेसेमिया पेशंट, 25 ते 30हून अधिक कॅन्सरचे पेशंट्स किंवा जे रोगप्रतिकारशक्ती, अनुवंशिक रोगप्रतिकारशक्ती 35 ते 40, अप्लास्टिक ॲनिमिया 50हून अधिक आम्ही पेशंटचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलेला आहे. आणि अतिशय पेशंटने त्यापासून खूप त्याचे पेशंटचा त्यांना फायदा झालेला आहे आणि ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट पण आमच्या सेंटरला खूप व्यवस्थित आहे. आणि जे पेशंट गरजू आहेत ज्यांना बिलकुल हे नाही तर खूप कमी दरात किंवा 0 कॉस्ट टू द पेशंट ह्या दराने आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट होतं. आणि त्याबद्दल लोकांना ह्या माहिती नसेल तर ह्याबद्दल त्याची माहिती घ्यावी, नोंद घ्यावी. खूप छान, म्हणजे शासकीय पुढाकाराने मला वाटतं महाराष्ट्रातील पहिलं सेंटर, आणि आता तर अनेक ठिकाणी झालेलं असेल पण शासकीय पुढाकाराने केलं गेलेलं राबवलं गेलेली ही मोहीम आणि अनेक रुग्णांना ही एक संजीवनी अशी ठरलेली आहे. सुजाता मॅडम, ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट हा एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो चर्चेला जाणं ह्या चर्चेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तर याबद्दल काय माहिती देऊ शकतात? हां, ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट पण ही एक पद्धत आहे ट्रीटमेंट द्यायची. तर जास्त करून ह्या ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट हे ना न्यूरोब्लास्टोमा किंवा एक कॅन्सरचे काही प्रकार आहेत किंवा दुसऱ्या एका आजारामध्ये हे केलं जातं. त्याच्यामध्ये काय म्हणतं, पेशंटचे स्वतःचेच स्टेम सेल्स
जेव्हा तुम्ही नॉर्मल असतात तेव्हा तुमचे हे पेशी काढून बँकमध्ये ठेवलं जातं, म्हणजे म्हणजे स्टोअर केलं जातं -80 डिग्रीला तुमच्या डीप फ्रीझरमध्ये. ती एक पद्धत आहे ती पण स्टोअर करायची. तर तुमचे स्वतःचे स्टेम सेल्स काढल्यानंतर तुम्हाला खूप स्ट्रॉंग औषध देणं आवश्यक असतं, कारण तुमचा जो आजार आहे म्हणजे न्यूरोब्लास्टोमा म्हणा किंवा हॉजकिन्स लिम्फोमा असे 2-3 आजार आहेत कॅन्सरचे, सॉलिड ट्यूमरचे. त्याच्यामध्ये ना तुमचे तुम्हाला खूप स्ट्रॉंग किमोथेरपी देणं, म्हणजे तुम्हाला इतकी स्ट्रॉंग किमोथेरपी देणं आवश्यक असतं की तुमचे स्वतःचे स्टेम सेल्स पूर्णपणे मरून जातील त्या किमोथेरपीमुळे. मग नंतर तुमचे स्टेम सेल्स जर का वापस नाही आले तर तुम्हाला कदाचित ते जीवनदान मिळणार नाही. म्हणून पहिले तुमचे स्टेम सेल्स हेल्दी असताना तुमचे स्टेम सेल्स काढून फ्रीजमध्ये किंवा डीप फ्रीजरमध्ये ठेवलं जातं. तुम्हाला नंतर स्ट्रॉंग किमोथेरपी देऊन तुमचा आजार पूर्णपणे नीट केला जातो आणि तो आजार पूर्णपणे किमोथेरपी झाल्यानंतर तुमचे स्टेम सेल्स तुम्हाला दिले जातात. त्यामुळे त्याच्यामध्ये HLA टायपिंग करणे किंवा दात्याकडून स्टेम सेल्स घेण्याची गरज नाही आहे. तर तुमचेच स्टेम सेल्स तुमचे बँकमध्ये ठेवून नंतर जसं आपण आपले पैसे बँकमध्ये ठेवून नंतर जेव्हा गरज पडेल तेव्हा जसं वापरतो तसं तुमचे स्टेम सेल्स तुमच्या फ्रीजमध्ये डीप फ्रीजरमध्ये ठेवले जातात. तुमचा कॅन्सर पूर्णपणे औषधाने बरा केला जातो आणि नंतर ते स्टेम सेल्स वापस तुम्हाला दिले जातात आणि त्याचं सक्सेस रेट नक्कीच चांगले असणार, कारण तुमचे स्वतःचेच आहेत ते सेल्स आणि ते सेल्स नंतर अजून तुमच्या हाडामध्ये जाऊन रुजू होऊन लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या पेशी बनवतात. ह्यालाच ऑटोलोगस ट्रान्सप्लांट म्हणतात. मग याच अनुषंगाने अंबिलिकल स्टेम सेल्स याबद्दल काय माहिती मिळेल? अंबिलिकल स्टेम सेल म्हणजे मूल झाल्यानंतर जेव्हा त्याची नाळ असते ना त्यातून ज्याचे लहान मुलांचे स्टेम सेल्स अंबिलिकसमधून नाळामधून काय पण स्टेम सेल्स असतात, तर ते स्टेम सेल्स तुम्ही स्टोअर करू शकता. पण साधारणतः असा हा आमचा अनुभव आहे की समजा मला थॅलेसिमिया आजार आहे किंवा काही अनुवंशिक आजार आहे, तर तो अनुवंशिक आजार त्या स्टेम सेल्समध्ये पण असणार आहेत. तर जेव्हा तुम्हाला अनुवंशिक आजार असणार आहे तेव्हा त्या स्टेम सेल्सचा तुम्हाला स्वतःला काही उपयोग होणार नाही आहे. हां, जर का आता जसं मी ऑटोलोगस ट्रान्सप्लांटबद्दल बोलले किंवा मला काही आजार झाला आणि माझे पांढरेपेटे अप्लास्टिक ॲनिमिया जसा आजार आहे किंवा काही असा आजार, त्याच्यामध्ये तुम्हाला अनुवंशिक आजार नाही आहे पण तुमचे स्टेम सेल्स जसं कंडिशनिंगमुळे किंवा कॅन्सरमध्ये खराब झालं अशा ठिकाणी तुम्हाला वापरू शकतात. पण जास्त करून समजा आता थॅलेसिमियामध्ये डोनर आहे किंवा तुमचा बहीण भाऊ मॅच आहे, जन्म झालेला, त्याचे तुम्ही स्टेम सेल्स नंतर कदाचित तुमच्या मुलाला थॅलेसिमिया असलेल्या मुलाला लागणार आहे असं वाटत असेल तर पेशंट स्वतः तुमच्या समोर आहे ना, तर तुम्ही एक ताजे त्यांचे स्टेम सेल्स घेत असताना अंबिलिकल स्टेम सेल्स हा एक सपोर्ट होऊ शकतो. म्हणजे समजा पेशंट खूप वयाने छोटा असेल आणि त्याचे स्टेम सेल्स कमी पडत असतील आणि त्याचे स्वतःचे स्टेम सेल त्या पेशंटचे म्हणजे डोनरचे स्टेम सेल्स अंबिलिकस स्टेम सेल्स ठेवले असतील तर तुम्ही एक सपोर्ट म्हणून घेऊ शकता. पण फार करून त्याचा एवढा जास्त उपयोग होत नाही कारण तुमच्याकडे फ्रेश स्टेम सेल्स अवेलेबल आहेत. अगदी, म्हणजे थोडक्यात ही माहिती अतिशय महत्त्वाची होती आजच्या विषयाच्या अनुषंगाने. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावरती आहोत. राधनी मॅडम, आपल्याला मी विचारू इच्छितो की आता जागतिक मज्जादाता दिवस जो आपण आज चर्चेचा विषय आहे, जाता जाता आपण काय संदेश आपल्या प्रेक्षकांना द्याल? तर हे जे बोन मॅरो डोनेशन आहे ती एक वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर एक म्हणजे सामाजिक जिम्मेदारी आहे आपली. म्हणून प्रत्येकाने समाज हितेसाठी पुढे यावे आणि बोन मॅरो डोनर म्हणून नाव नोंदणी करावे. सुजाता मॅडम, आपण या विषयावरती जाता जाता प्रेक्षकांना आपला काय संदेश द्याल? जेव्हा जागतिक मॅरो दाता दिवस हा एक साजरा केला जातो म्हणजे नक्कीच आपल्याला पूर्ण ह्याबद्दलची जागरूकता कमी पडते आणि हे जागरूकता आणण्यासाठी हा दिवस बनवलेला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की 1% कमी लोकांची जर नोंद झाली असेल तर आपल्या कितीतरी पेशंट आहेत तिथे, कॅन्सरचे पेशंट आहेत, थॅलेसिमियाचे, अनुवंशिक आजाराचे पेशंट आहेत, जे फक्त त्यांना मॅरो मॅच नाही मिळत आहे म्हणून ते त्यांचा जीव दगावतात. तर माझं असं प्रत्येकांना हे अपील आहे की तुम्ही तुमचे बोन मॅरो मज्जादाता म्हणून नोंद करा. तुमचं जर मॅच झालं तरच तुम्हाला बोलवलं जाईल, ह्यामध्ये काही एक धोका नाही आहे.
एखाद्या 2-3 वर्षातून एका वेळेस म्हणजे जर का तुमचं एखाद्या वेळेस तुम्हाला जर का कुठे बोलवलंय आणि रक्त संक्रमणासारखी फक्त एक मोठी सुई 3-4 इंजेक्शन आणि एक सुई देऊन तुमचं रक्त घेतलं जातं आणि त्याच्याने जर का एखाद्या व्यक्तीचं जीवन दान मिळत असेल तर ह्याहून मोठा दान कोणता नाही आहे. आणि म्हणून आपली रजिस्ट्री इतर देशासारखी 50-80% पर्यंत घेऊन जाण्यासाठी ह्याची जागरूकता आणि तुम्हाला जर समजत असेल तर इतरांना सांगा आणि नोंद करून तुमची रजिस्ट्री वाढवा, जेणेकरून आपले पेशंट लोकांना ह्याचा फायदा होईल. नक्कीच अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण आज चर्चा केली, पण वेळेची मर्यादा असल्या कारणाने आपल्याला हा कार्यक्रम आता इथे थांबवावा लागतोय. नक्कीच हा विषय फार व्यापक आहे, त्याची व्याप्ती आणि खोली अतिशय मोठी आहे, पण त्याचे वेगवेगळे कंगोरे आपण थोडक्यात कुठेतरी आपल्या तज्ज्ञ पाहुण्यांकडून समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि नक्कीच प्रेक्षकांचा सहभागही आपल्याला त्यातून लाभला. कुठेतरी या दिवस साजरा करण्यामागचा जो हेतू आहे, जो उद्देश आहे, तो साध्य या कार्यक्रमाद्वारे होईल अशी आशा आपण नक्कीच बाळगूया. अत्यंत नवीन आणि क्लिष्ट असलेला विषय, पण मॅडम आपण दोघांनीही अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सुलभ करून एकंदरीत उदाहरणासहित काही गोष्टी समजावून आमच्या प्रेक्षकांना सांगितल्या. त्या आणि आपले अतिशय व्यस्त आपण आहात, पण त्या व्यस्त वेळापत्रकातून जो वेळ काढून आपण आज इथे हॅलो डॉक्टरच्या प्रेक्षकांसाठी दिला आणि आपण इथे आलात त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टरच्या पूर्ण टीमतर्फे, संचातर्फे आणि आमच्या तमाम अशा प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद मॅडम, आपण इथे आलात त्याबद्दल. मित्र, आपण पाहिलं की जागतिक बोन मॅरो जो दाता दिन आपण जो साजरा करतो, हा दिवस अशा असंख्य रुग्णांसाठी एक आशेचा किरण नक्कीच ठरतो, ज्यांना रक्ताचे गंभीर विकार, कर्करोग किंवा अनुवंशिक आजारांनी ग्रासलेले असतं. मित्र, बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे अस्थिमज्जा प्रत्यारोपण केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, जसं मॅडमनी सांगितलं, ती एक नवजीवनाची शक्यता असते. विशेषतः अशा रुग्णांसाठी, त्या लहानग्या आणि बालरुग्णांसाठी ज्यांना वेळेत उपचार मिळाल्यावर एक नवीन आरोग्यदायी आयुष्य त्यांना मिळू शकतं. मित्र, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया आपण हॅलो डॉक्टरच्या एका नवीन भागामध्ये आपल्या नवीन तज्ज्ञांसोबत नवीन विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.